जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत आणि काय असणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डे शेड्यूल, पूर्ण माझा ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा आपण जेव्हा सीडॅक नंतर मी जॉबला लागलो त्यानंतर माझा पूर्ण डे कसा असतो हा मी आज इथं मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे। काय काय रिस्पॉन्सिबिलिटी असतात, काय काय काम असतं मला, मी माझे जे कलिग्स आहेत, माझे जे सिनियर्स आहेत त्यांच्यासोबत तुमचं इंटरॅक्शन वगैरे थोडी इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये देण्याचा ट्राय करेल। सो आपण आता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया। सकाळचे वाजलेले आहेत 10 आणि आता मी निघतो ऑफिससाठी। आणि म्हणजे आपण रेडी झालो, माझे सगळे कलिग्स माझे मित्र जे रूममेट्स होते ते गेलेत, माझे सगळे रूममेट्स इथलेच आहेत, एकाच कंपनीमध्ये आम्ही असतो सगळे। आणि मी आता रेडी झालेलो आहे, आता आम्ही निघायचं मला जस्ट आता मी कंपनीमध्ये जाऊन मी थोडंसं कल्चर कसं असतं, कंपनी थोडी कशी आहे, भरपूर गोष्टी नाही दाखवणार मी, कंपनीतल्या इन्साइट्स नाही दाखवत आहेत आपल्याला, पण मी थोड्याशा गोष्टी दाखवेल ज्या कंपनीमध्ये आपल्याला अलाव असतात। थोडं माझ्या मित्रांसोबत आपलं इंटरॅक्शन, थोडं त्यांचे टिप्स घेतो मी। आणि अशा प्रकारे आपण आता आणि हां, तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवर ते चॅनलला सबस्क्राईब करू शकता, शेअर करू शकता आणि व्हिडिओला लाईक करा। आपण आता यानंतर मी ऑफिसला जातो, ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट दाखवतो। सो आता मी दिवसभरात शेड्यूल असेल ते पूर्ण मी सांगणारच आहे। त्याबरोबर मी माझे जे सिनियर्स आहेत त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की फ्रेशरसाठी कोणत्या कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आणि कसं त्यांना टॅकल केलं पाहिजे। सो आपण आलेलो होतो आता कंपनीमध्ये, लॉग इन करायचं आणि मी थोडंसं ॲडमिन वगैरे दाखवू शकतो। कॅफेटेरियामध्ये म्हणजे आमचे जी ऑफिस आहे त्याचं कॅफेटेरिया आहे हा। मी चहा वगैरे आणि चिल करण्यासाठी बसतो। गाईज जस्ट आता आमचं जेवण झालेलं आहे, इकडे आम्ही थोडंसं लांब येतो जेवण करायला कंपनीपासून। आपला मयूर अविनाश आपला जिगरी मित्र, सॉरी तर अविनाश राम राम। तर मयूर तुला काय म्हणायचं, आपली लाईफ कशी चालली सध्या? आता सध्या कसं चालू आहे माहिती आहे का? सकाळी मी 7ला उठतो, आंघोळ करतो, आवरतो, 8:30ला नाश्ता करतो। माय प्रोफेशन आय एम सॉफ्टवेअर डेव्हलपर। कशावर काम करतोस? आय एम डेव्हलपिंग अ वेबसाईट युझिंग HTML, CSS, PHP. अँग्युलरवरती काम करतो तू? नो, ॲक्च्युली आय लर्न अँग्युलर फ्रॉम लॉजिकल इन्फोटेक, बट नाव करंटली आय एम वर्किंग ऑन PHP. ओके, तर हा PHP वर करतो आणि हा मग नवीन न्यू जॉईनीज होता आणि त्याला पण टास्क वगैरे देतो, हा त्याच्या अंडर काम करतो। आमचा भरपूर मोठा ग्रुप होता पण मी आज थोडंसं लेट झालो म्हणून नाही त्यांच्यासोबत ब्लॉग करता आला असता। आता जाऊन बघू करू तू फक्त करिअर बोल सध्या। ब्लिंक नाही करत आहे मी, जस्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीत मेहनत घ्यावी लागते। हां बरोबर। आता हा आहे ना आमचा डेलीचा इथं वरती चालायला जातो आम्ही जेवण झाल्यानंतर। आधी इकडं जवळच कंपनी ना, इथून मग फक्त वरती चालत जातो। इथं आमची गँग बसलेली असेल त्यांना दाखवतो, त्यांच्यासोबत पण थोडीशी येडेपणा करायचंच आपल्याला। कार्यकर्ते इथे बसलेत आपले आणि आमचा स्पॉट आहे, दररोज आम्ही इथं गप्प हॅलो गाईज। तुला काय म्हणायचं सागर, कसं काय पोटभर जेवण झालं? जेवण झालं पण पुणेकर मला आता दुपारची झोप हवी। काय मला आता दुपारची झोप हवी। झोप हवी? 1 ते 4 ना? नाही मग 2 ते 4 नाही, 1 ते 4 असतं ते। 1 ते 4 असतं पण मी 2 वाजलेत ना, 1 वाजता जेवलो ना। असं आहे का? ठीक। काय म्हणायचं तुम्हाला, कसं चाललंय तुमचं एकंदरीत, तुमचं आयुष्य कसं चाललंय? चांगलं चालू आहे। सिनेमॅटिक युग तुला जरा बरं। हा आपला आमचा मित्र आहे, हा खरं तर मित्र ऋषी आणि हा आपला तेजस आहे। कंपनीत मी जावा डेव्हलपर आहे। जावा डेव्हलपर आहे हो। आणि तू क्लायंट साईडला काम करतो ना? हा, क्लायंट साईडला। ओके, आणि तू कधी इथं जॉईन झाला? मी एप्रिलमध्ये जॉईन झालो आहे। मला आता 6 महिने झाले जॉईन। ओके, ऋषी तू कशावर काम करतो? ऋषी अँग्युलरवरती। आणि तेजस तू? स्प्रिंग बोट। जावा डेव्हलपर आहे आणि हा अँग्युलर डेव्हलपर आहे। मोस्टली आमची सगळी गँग बोलले मोठी, डेली आम्ही दाखवले तेवढे आणि इथले हे सगळे आम्ही डेली जेवण वगैरे करायला सोबत, सगळीकडं येडे चाळे करायला पण सगळे सोबत असतो। सो अशा प्रकारे आमचा चांगला ग्रुप तयार झालेला आहे इथं नवीन कंपनीमध्ये।
माहित नाही किती दिवस टिकल हा, किती दिवस राहतो, कोण कोण कधी कोण उडून जाईल काय सांगता येत नाही, कारण स्टार्टअप मध्ये कधी कोणाला उडवतील काय माहित नसतं आणि एवढं इंटरेस्ट घेत पण नाहीत, कारण भरपूर वर्कलोड बी असतोय आणि कमी असतो जरा, त्यामुळं नाही का फॅक्ट आहे. तुला काय बोलायचं आहे त्याबद्दल? काय कमी असतो ते स्पष्टपणे सांग ना. हां पैसा दुसरंच काहीतरी कमी मेहनत करा आणि टाइम टू टाइम बरं आहे ना MNC मध्ये जॉब शोधा. एवढंच आहे. एवढं. स्टार्टअप तेजस तुला काय सांगायचं? तेजस CS वाला आहे आणि तू पासआउट पेज आहे 23 पासआउट आहे. ट्रेनिंग घेतोय जावा ॲज अ जावा डेव्हलपर. हां प्रिपेअर करतोय क्लायंट साईडसाठी. आणि ऋषी खरं तर आपला नॉन IT वाला ते माझ्यासारखाच, तो पण मेकॅनिकलवाला बंद आहे आपला, नगरचाच आहे. आणि तू कसं जायला रेफरल थ्रू आला आणि आता तू किती वर्ष झालं? 1 वर्ष झालं? 5 महिने झालं तू इथंच काम करतोय आणि इथलाच पठ्ठा आहे हा सगळ्यात आमचा हुकमी एक काय आमचा खरं तर असं हो गाईज इकडे बघा नागेश मला माहिती मित्र आज कर ते म्युझिक टाकायचं घ्यायला खूप जास्त स्मॉल. स्टार्टअप वेगळा असतोय, स्मॉल स्केल स्मॉलेस्ट एवढंच स्केल. फक्त ऋषी नावाचा मुलगा आहे, त्याच्यासारखी लाईफ कोणाचीच नाही. हा ऋषी आहे, त्याच्यासारखी लाईफ कोणाचीच नाही. मस्त चाललंय. बाकी सगळ्या टेन्शन मध्ये सगळ्यांना जॉब काल ऋषी आहे, त्याचा रेफरन्स डायरेक्ट मॉनिटाईज झालं वर. अजून पैसे त्याच्यानंतर येणार पार्टी. अरे हो दे पैसे दे होते ते. बाय द वे गाईज आपलं चॅनल मॉनिटाईज झालं आहे. थँक्यू सो मच, तुमचा खूप जास्त सपोर्ट भेटला मला आणि असंच सपोर्ट हा पण पाजू शकत नाही. अरे येऊ दे ते इन्कम मी सोबत झाला आता बघू त्यानंतर थोडंफार काही भेटलं, थोडी हेल्प झाली तर मला होईल. आणि तरी मी माझं नाही का माझं काम मी करत राहणार आहे की तुम्हाला हेल्प करत राहणार आहे कंटिन्यू. मी IT रिलेटेड किंवा SETAC रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती मी सांगत राहणार आहे. जे काय अपडेट्स आहेत मी माझ्या मित्रांसोबतचे जे मॉक इंटरव्ह्यूज आहेत ते मी घेत जाईन. तुमच्यासाठी जमेल तेवढा चांगला कंटेंट तुम्हाला देण्याचं ट्राय करत. सो थँक्यू सो मच. हे आमचे प्रीते सर बरं का आणि आपल्या गावालाच आहेत ते खरं तर. आणि हे आमचा रूममेट प्रणय हा संकेत. तर हे आमचे कलिग आहेत आणि मी यांच्याबरोबर काय इंटरॅक्शन करतोय कारण थोडे सिनियर आहेत आणि आपल्याला जे फ्रेशर लोक आहेत आपण SETAC करून पण भरपूर लोकांना जॉब नाही मिळत आणि नाही का ते एक्सपिरियन्स आहेत खूप. सर त्यांच्याकडून थोडं सजेशन घेऊ आपण की ॲज अ फ्रेशर मुलांनी कशावरती काम केलं पाहिजे आणि कसं ऑपॉर्च्युनिटी फाईंड केलं पाहिजे, कारण आत्ता मार्केट खरंच खराब आहे. सो तुम्हाला काय वाटतं, तुम्ही थोडंसं टिप्स द्या ना आम्हाला. हो, सो फ्रेशरसाठी ॲक्च्युली खूप कॉम्पिटिशन आहे, कारण मागच्या काही 3-4 वर्षामध्ये IT आणि कॉम्प्युटरसाठी खूपच त्या ठिकाणी ॲडमिशन झाले वेगवेगळ्या कॉलेजमध्ये आणि त्याच्यानंतर एक फ्रेशरची संख्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडली आणि बाकीच्या पण ब्रँचचे लोक इथं आले. तर आपण काय करू शकतो की कंपनी आता कसं की फ्रेशरसाठी कॉम्पिटिशन आहे, तर आपण स्वतःला एका वेगळ्या झोनमध्ये कसं नेऊ शकतो की त्याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळे कोर्स आहेत. जसं की फ्रेशरला फक्त आता आजकालच्या लाईफमध्ये कसं फक्त एक थोड्या प्रोग्रामिंगचं नॉलेज असतं आणि जावा वगैरे ते येतं. तर त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी मोबाईल ॲप डेव्हलपमेंट किंवा थोडं डेटा इंजिनिअरिंग किंवा डेटा ॲनालिटिक्स, त्याच्यानंतर जे फ्रेमवर्क कॉन्स्टंटली यूज होत आहेत बाहेरच्या इंडस्ट्रीमध्ये ते यूज केले पाहिजे. जसं की React.js, स्प्रिंग बूट फ्रेमवर्क असेल, त्याच्यानंतर अँग्युलर असेल, आयोनिक असेल, त्याच्यानंतर फ्लटर असेल. तर ह्या स्किल जर तुम्ही ऑलरेडी गेन केल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच तुम्ही एका कॉम्पिटिशनमधून दुसऱ्या याच्यामध्ये येऊ शकता की जिथे फक्त तुमच्या स्किलच्या बेसिसवर तुम्ही इन होऊ शकता IT मध्ये. ओके. आणि म्हणजे आता सध्या रिक्वायरमेंट ॲक्च्युअलमध्ये आपण कसं शिकताना फक्त फुल स्टॅक शिकतो आणि जावा शिकतो, स्प्रिंग बूट शिकतो किंवा .NET शिकतो, Node.js शिकतो, पण ॲक्च्युअलमध्ये इंडस्ट्रीची डिमांड कशी आहे? आता तुम्ही लास्ट किती वर्षापासून काम करताय त्याच्यावरनं? येस, मी लास्टच्या 4 वर्षापासून काम करत होतो. पहिली गोष्ट तर पहिलं कसं होतं की आमच्या वेळेस आम्ही थोडं जावास्क्रिप्ट वगैरे शिकलं तर आम्हाला तिथे त्या ठिकाणी चान्स भेटायचं लगेच करायला. पण आता कसं की आता तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन आहेत शिकण्यासाठी, कारण AI ची दुनिया आहे, जग खूप फास्ट झालं आहे. तर तुम्ही AI चीच हेल्प घेऊन जी गोष्ट आम्ही 6 महिन्यात शिकलो ती तुम्ही 1 महिन्यात शिकू शकता. बरोबर. ती तुम्ही लवकर गेन करून तुम्ही एक सर्टिफिकेशन करा किंवा एखादा प्रोजेक्ट तयार करा, रिअल टाइम प्रोजेक्ट तयार करा. तो तुम्ही क्लाउड शिका, त्याच्यामध्ये डॉकर असेल, कुबरनेट असेल, ह्या गोष्टी जर तुम्हाला त्याच्यामध्ये नॉलेज असलं तर ह्या ॲडव्हान्स गोष्टी माहीत असल्यावर तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही तुमच्या त्याच नॉलेजवर प्रूव्ह करून तुम्ही IT मध्ये येऊ शकता.
बरोबर आहे सर. आता मी सिडॅक केलेलं आहे आणि मला पण म्हणजे असंच रेफरल थ्रू जॉब लागला आहे, पण माझे खूप मित्र आहेत अजून त्यांना जॉब नाही आहे. मग त्यांच्यासाठी काही गोष्टी ज्या आता आपण बाहेरून नाही का जॉब सर्च करणं किंवा अपस्किल होणं, तर थोडं त्याबद्दल एक टिप द्या. आणि हो येस, तर अपस्किल त्याच्यामध्ये कसं करायचं की पहिली गोष्ट म्हणजे आपण ज्या वेळेस एखादे जॉब बघण्यासाठी जातो तर आपल्याला माहिती पाहिजे की जॉब मार्केटमध्ये सगळ्यात जास्त चालणारी गोष्ट कोणती आहे, तर त्याचा आपण रिसर्च केला पाहिजे. त्या बेसिसवर आपण आता जर पाहिले तर मोबाईल आणि वेब ॲप्लिकेशन खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात फास्ट प्रमाणात वेगवेगळ्या याच्यामध्ये ॲड होतात, कारण मोबाईल आजकाल सगळ्यांकडे आणि वेब आजकाल सगळे यूज करतात, सगळे इंटरनेटवर आहे. तर तुम्ही क्लाउड शिकू शकता. पहिली गोष्ट बेसिक एकदम डीपमध्ये शिकायची गरज नाही. तुम्ही ॲप्लिकेशन डिप्लॉय वगैरे किंवा थोडे सर्व्हर वगैरे क्रिएट करून व्हर्च्युअल मशीन ह्या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्ही शिकू शकता, ते करू शकता. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही AI चा वापर करून तुम्ही अपस्किल करू शकता स्वतःला. त्याच्यानंतर आता AI मुळे थोडा डिसएडव्हान्टेज पण आहे की तुम्ही कॉन्सेप्ट ओव्हरलुक करता की AI ने सगळंच दिल्यामुळे तुम्ही एकदम डिटेलमध्ये जात नाही. तर त्याच्या आधी तुम्ही डॉक्युमेंटेशन वगैरे वाचू शकता, कॉन्सेप्ट थरली अंडरस्टँड करू शकता. ती कॉन्सेप्ट तुम्हाला आल्याच्या नंतर तुम्ही त्याचा प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंट करू शकता आणि एक बेस्ट प्रॅक्टिस फॉलो करू शकता. तुम्ही स्वतःला वेगळं प्रूव्ह करू शकता की बाबा ॲप्लिकेशन तर सगळेच बनवतात, डेव्हलपर तर खूपच आहे, पण तुमच्यामध्ये युनिक काय ते तुम्ही स्वतः प्रूव्ह करू शकता. आणि अजून एक म्हणायचं होतं की मला कमेंट्स येतात यूट्यूबवरून की पॅकेज एवढं पॅकेज भेटेल का, तेवढं पॅकेज भेटेल का. पण सध्याच्या कंडिशनला खूप मुलं आहेत आता अनपेड करतात आणि नाही का फक्त इंटर्नशिप करतात, अनपेड करतात, जे भेटेल ते करतात. मग ते खूप इम्पॉर्टंट आहे सध्या नाही का एक्सपिरियन्स घेणं. मग त्याबद्दल काही तर ॲक्च्युली कसं माहिती काय की फ्रेशर म्हणून आपल्याला एक क्युरियसनेस असतो की पॅकेज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी IT मध्ये. पण आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की पॅकेज हा बाय प्रोडक्ट असतो. पॅकेज हे ॲटोमॅटिकली भेटतं. ते पॅकेज मिळण्याच्या आधी आपल्याला जे स्वतःला प्रूव्ह करायचं असतं किंवा आपण स्वतःला एक डेव्हलपर म्हणून अपस्किल जे करायचं असतं ते खूप महत्त्वाचं असतं. जर तुमच्याकडे नॉलेज आणि एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला डेफिनेटली चांगली अमाऊंट भेटू शकते. नक्कीच. थँक्यू गाईज. आता आमचा टी ब्रेक झालेला आहे. हे बघा हे फक्त अशा प्रकारे आमचा टी ब्रेक झालेला आहे. आणि चहा प्यायला आले. हां. आणि तू मी पण. तर मित्रांनो, होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आपण या व्हिडिओमध्ये भरपूर गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. आफ्टर सिडॅक लाईफ कशी असते, काय गोष्टींपासून चाललो आहे मी, आणि मी तुम्हाला माझी सगळी रिॲलिटी सांगितली आहे की मी अनपेड करत होतो आणि आता मी सपोर्टसाठी पण ट्राय करतो आहे. त्यामुळं मित्रांनो, जर तुम्हाला बाहेरून चान्सेस असतील ना तर नक्की ट्राय करा. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जय शिवराय.